गुन्हेगार मोकाट, महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट, महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट, महायुती सुसाट. गुन्हेगार मोकाट. अरे या गुन्हेगार सरकारचं करायचं काय? तालुक्यात झालेला मस्साजोगच्या सरपंचाचा निर्गुण खून आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये संविधान रक्षण करणारा सूर्यवंशी नामक कार्यकर्ता याचा कारागृहात झालेला मृत्यू. कारागृहात जो मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे. मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे. सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही. सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय. आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एसपी आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे. आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोसणारं सरकार, दहशतवादाला पोसणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला है. जिस प्रकार परभणी और बीड में जो संविधान की घटना हुई थी उसमें जिसने आंदोलन किया था सूर्यवंशी नामक एक कार्यकर्ता, जो बड़ा अच्छा कार्यकर्ता था, जेल में उसकी मृत्यु हुई है. उसका जेल में उसकी मृत्यु हुई है, जिसका रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट आया है, जिसमें उसको पुलिस ने जिस प्रकार बेरहमी से मारा था उसके वजह से वो शॉक में गया और उसमें उसका मृत्यु हुआ. इसका मतलब इसको मारहानि हुई, इसकी वजह से इसका मृत्यु हुआ, ये स्पष्ट है. उसी प्रकार भीड़ में जिस प्रकार देशमुख नामक सरपंच का कत्ल किया गया, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा गुट के कार्यकर्ता है, वाल्मीकि कराड़ नाम का एक नेता जो धनंजय जी मुंडे इनका नजदीकी नेता है, उसका उसमें सहभाग है. इस प्रकार भले भीड़ की घटना हो, बड़े परभणी की घटना हो, इसमें सरकार डायरेक्ट जिम्मेदार है, इन्वॉल्व है. और इसके लिए महाविकास आघाड़ी ने आज आंदोलन की भूमिका ली है.